15 वर्षापासून गोंदियाचे नाट्यगृह अपूर्ण, कलाकारांची नाराजी। गोंदिया जिल्ह्यातील कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने गोंदिया शहरातील रेलटोली येथे नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र तब्बल 15 वर्ष उलटूनही या नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही। या नाट्यगृहासाठी सुमारे 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, तरीही काम अपूर्ण असल्याने जिल्ह्यातील कलाकारांमध्ये नाराजी व्यक्त होते आहे। गोंदियात नाटकच होतात पण नाट्यगृह मात्र बनत नाही असे आरोप कलावंतांनी केले आहेत। दरम्यान नगरपंचायतीच्या मुख्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नाट्यगृहासाठी मिळालेला निधी बांधकामात खर्च झालेला असून उर्वरित कामासाठी आणखी निधीची गरज आहे। त्यासाठी नवीन एस्टिमेट तयार करून शासनाकडे निधीची मागणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। त्या नाट्यगृहासंदर्भात मी माहिती घेतलेली आहे। नाट्यगृह बनत असताना काही चेंजेस करण्यात सुचविण्यात आले होते। जो निधी मिळाला त्यानुसार तेवढं काम झालेलं आहे। आता बाकीचं जे एक्स्ट्रा वर्क आहे त्यासाठी नगरपरिषद व PWD तर्फे त्याचं अवलोकन आणि इन्स्पेक्शन करण्यात आलेलं आहे। ते पूर्ण करण्यासाठी जे नव्यानं आपल्याला रिक्वायरमेंट आहे त्याचं एस्टिमेट बनवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। ती रक्कम किती होते याच्यानुसार शासनाकडे निधीची मागणी करण्यात येईल व नंतर पुढची कार्यवाही करण्यात येईल। आपण जर पाहिलं तर मागील 15 वर्षापासून नाट्यगृहाचे काम सुरू आहे। अजूनही हे काम पूर्ण झालेलं नाही। जर सामान पाहिलं तर पूर्ण धूळखात पडलेलं आहे। कोट्यवधी रुपयाचा निधी लागून सुद्धा स्थानिक प्रशासन म्हणा किंवा सरकार याकडे का लक्ष देत नाही हे अनुत्तरित हा प्रश्न जो आहे अनुत्तरितच आहे। स्थानिक कलावंत जे त्यांना वाटत होतं की पुणे मुंबई नागपूरसारखे नाट्य इथे येतील, गोंदियाच्या स्थानिक कलाकारांनाही इथे संधी मिळेल, पण मागील जर 15 वर्षापासून आपण पाहिलं तर हे नाट्यगृहच बनलेलं नाही आहे। तुम्ही जर आताही पाहिलं तर इथे सगळं सामान धूळखात पडलेलं आहे। का प्रशासन म्हणा स्थानिक प्रशासन म्हणा लक्ष देत नाही? कोणत्या कंपनीला याचं काम दिलेलं आहे ती कंपनी का वेळेत पूर्ण काम करत नाही? याची दखल सरकार का घेत नाही हा प्रश्न अनुत्तरितच आहे। स्थानिक जे कलाकार आहेत ते खूप प्रतीक्षित होते। जेव्हा याची घोषणा झाली होती की इथे नाट्यगृह बनणार आहेत त्यावेळेला खूप आनंदाचं वातावरण होतं, पण 15 वर्षात अनेक कलावंत फक्त याच्याकडे पाहतात आणि मनातच विचार करतात की अजून किती वर्ष याची प्रतीक्षेत आपल्याला राहावं लागणार आहे। गोंदियात जर आपण पाहिलं तर नाटकच जास्त होतात, प्रत्यक्षात नाट्य मंदिर बनत नाही हे आपण 15 वर्षापासून पाहिलं। अजूनही जर इथली स्थिती पाहिली एकूण तर असं वाटतं की 5-10 वर्ष अजून याला लागतील जर शासनाने किंवा स्थानिक प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर कित्येक वर्ष लागतील आणि कित्येक रुपयांचं इथे सामान बेकार जाईल। किती रुपयांचा निधी आजपर्यंत गेलाय, अजूनही जाईल असं वाटतंय।